नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:53 ते 7:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:08 ते 10:46 आणि यमगंड काळ दुपारी 2:01 ते 3:39 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करत आहे. सकाळी 6:37 नंतर हा चंद्र कर्क राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वृषभेतला हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे मीनेतल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 नंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि व्ययातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कारण आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 नंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि लाभातल्या शुक्र, शनी, नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशा प्रकारची कामे हाती घेऊ शकता. हातात कामाचा उरक जबरदस्त दांडगा दिसून येईल. झपाटा उत्कृष्ट दिसून येईल. याचप्रमाणे जी कामं तुमच्या अडचणीचे होत नाहीत आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे तुमच्यातली ऊर्जा, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या हर्षल बरोबर व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि दशमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होऊ शकतील. शॉपिंग वगैरे सुद्धा होऊ शकेल. मात्र इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात वेगवेगळे पर्याय तुमच्या समोर येऊ शकतील की जे शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणची तुमची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसेल. त्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौड कौतुक होईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल सुद्धा घेतली जाईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या वेळेसरा चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल.
भाग्यातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. निर्णय क्षमतासुद्धा चांगली असेल. पटापट निर्णय घेऊन कामं मार्गी लावण्याचे झपाट आजच्या दिवशी अतिशय उत्तम राहील. काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगली मदतसुद्धा मिळू शकेल. याचप्रमाणे भाग्याची साथ आजच्या दिवशी अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी दगदग जास्त होईल, प्रवास जास्त होईल, मनासारखे कामं न झाल्यामुळे चिडचिडसुद्धा होऊ शकेल. मात्र स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी छोटे मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकते. परंतु कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी मात्र करू नका. थोडंसं मनावरती नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करेल. भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि सप्तमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. तशा सुचू शकतील की ज्या भविष्य कालावधीसाठी शुभफलदायी राहतील. काही चांगले अनपेक्षित लाभसुद्धा मिळतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्या अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि षष्टातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. छोटे मोठे मतभेद होऊ शकतील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला नवनवीन संकल्पना किंवा त्या संदर्भातला नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या मंगळाबरोबर युती योग करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर लाभ योग करेल आणि पंचमातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड अतिशय सकारात्मक दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. जी कामं ज्या कामाची सुरुवात करायची आहे ती कामं जरूर हाती घ्या. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या षष्ठात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थात असणाऱ्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खडसटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग ओढवू शकतील. त्या संदर्भात
अलर्ट राहणं गरजेचं राहील. कुठल्याही एका नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. छोटे-मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थळात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयात असणारा बुध, तृतीयात असणारा शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल आणि पंचमात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजच्या दिवशी. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ संभवतात. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोडेफार ताणले जातील. जर तुम्ही बिझनेस पार्टनरशिपमध्ये असाल तरीसुद्धा छोटे मोठे त्रास संभवतात. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थळात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 हा चंद्र तुमच्या 6ष्ठ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि द्वितीयातल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय यापासून लांब राहणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी मात्र तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, गुंतवणुकीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संधी मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 6:37 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तुमच्याच राशीतल्या शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. खास करून जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा सकारात्मक दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. जर तुमची अडकलेली काही कामं असेल ते आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर छोटे मोठे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले उत्तम अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.